मित्रांनो नमस्कार. 1966 ला दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना मराठी माणसासाठी म्हणून केली. त्यानंतर 2012 पर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख होते. त्यांचं निधन झाल्यानंतर 2013 ला सर्वानुमते जी शिवसेनेची घटना आहे त्यानुसार पक्षप्रमुख पद हे गेलं उद्धव ठाकरेंकडे. 2018 ला पुन्हा एकदा या घटनेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी जी सभा झाली म्हणा किंवा बैठक झाली, या बैठकीत देखील उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यावेळी खुद्द सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे आणि एकनाथ शिंदेने तो ढापलेला आहे. हे मी म्हणत नाहीये, तर ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी मांडलेली भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये. नमस्कार, मी अमित जोशी. वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार हलका फुलका विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. सध्या शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. आणि सध्याची स्थिती किंवा सुनावणी पाहता असं वाटायला लागलंय की पुढील 30 ते 45 दिवसामध्ये या गोष्टीचा सोक्षमोक्ष होणार आहे. सुनावणी व्यवस्थित होणार आणि निकालही लागणार. त्याला कारण असं आहे की 2 दिवसापूर्वी हीच सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. 3 वर्ष हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. लोकांना असं वाटतं की निकाल काही लागणार नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर ज्या पद्धतीने न्यायपालिकेला टार्गेट केलं जात आहे ते पाहिल्यानंतर आता असं समजा की निकाल हा लागणार. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, कारण प्रत्येकाला 1.5 ते 2 तास देण्यात आलेले आहेत. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हाच होता की पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहे. मग त्यांनी संपूर्ण घटना सांगितली आणि ज्यावेळी 2018 ला जेव्हा पुन्हा एकदा या घटनेबाबत चर्चा झाली, शिक्कामोर्तब झाला अध्यक्षपदावर, तेव्हा उद्धव ठाकरे यांनाच निवडण्यात आलं. मात्र त्यातच 2019 ला जो एबी फॉर्म दिला गेला एकनाथ शिंदेना, त्याच्यावर स्वाक्षरी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची, किंवा जे पळून गेले 39 लोक त्यांच्या याच्यावरही एबी फॉर्मवर स्वाक्षरी उद्धव ठाकरे यांची. इतक्याही नाही तर याच्या पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांना गटनेता जे नेमलं गेलं त्याचे आदेश देखील आणि त्याची स्वाक्षरी देखील उद्धव ठाकरे यांची. या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग तो पक्ष एकनाथ शिंदे यांचा कसा, असा थेट सवाल उपस्थित केलाय कपिल सिब्बल यांनी, जे सूर्यकांत आहेत सरन्यायाधीश त्यांच्या खंडपीठासमोर. इतक्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी असं सांगितलं पुढे जाऊन की निवडणूक आयोग जे आहे त्या निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हे जे एकनाथ शिंदे यांना दिलं हे कोणत्या धर्तीवर म्हणजे कोणत्या बेसवर दिलं. कारण 2019 ला म्हणजे 2018 ला म्हणा, 2018 ला जेव्हा एक घटनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि निवडणुकी संदर्भात की अध्यक्ष कोण असावं या संदर्भामध्ये जी बैठक होते, त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत हा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आहे. जर तो आहे तर मग तेथे दुर्लक्ष करून निवडणूक आयोगाने कोणत्या दबावाखाली पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना दिलं. दुसरी गोष्ट त्यांनी लक्षात आणली ती त्यांनी अशी आणून दिली आहे की पक्ष आणि विधिमंडळ ह्याच्यामध्ये फरक आहे. पक्षाची भूमिका ही महत्वाची असते, मात्र निवडणूक आयोगाने तेथे दुर्लक्ष करून फक्त 39 आमदार आणि काही खासदार हे एकनाथ शिंदे सोबत आहे म्हणून पक्ष त्यांचा, चिन्ह त्यांचं हे सांगून टाकणं म्हणजे गैर आहे. हा मुद्दा देखील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्तींच्या समोर मांडलेला आहे. म्हणजे एकंदरीत कपिल सिब्बल यांनी जो 1 तास 1.5 तास युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांनी हेच म्हणणं मांडलेलं आहे की जे पहिले 16 मग 9 असे करून जे 39 आमदार गुवाहाटी मार्गे गेले ते चुकीचे गेले आणि त्यांचं जाणं हेच अपात्र आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी लक्षात आणून दिली की जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, जेव्हा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा तिथे बसलेले एकनाथ शिंदे होते. उद्धव ठाकरे यांच्या एबी फॉर्मवर ते निवडणूक लढले, उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने ते गटनेते झाले. या सर्व गोष्टी आहे. याचा अर्थ हे नक्की आहे की उद्धव ठाकरे हे त्यावेळी पक्षप्रमुख होते. त्यामुळे शिवसेना हा पक्ष
आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे उद्धव ठाकरे यांचंच आहे, त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचंच आहे. आणि एकनाथ शिंदे आणि 39 जणांनी ते पक्ष आणि चिन्ह चोरलेलं आहे. आणि त्यांना त्यासाठी जी मदत झाली ती निवडणूक आयोगाने केली, राज्यपालांनी केली, विधानसभा अध्यक्षांनी केली, असा थेट आरोप हा कपिल सिब्बल यांनी शिंदेच्या शिवसेनेवर आणि अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर केलेली आहे. इतकंच नाही तर आता 4 ऑगस्टला पुन्हा एकदा त्यांना अर्धा ते 1 तास मिळणार आहे आणि त्याच्यात ते आपली भूमिका मांडणार. आता शिंदे गटांकडून, शिंदेच्या शिवसेनेकडून पुढे काय भूमिका मांडली जाते, कोणती कागदपत्र सादर केली जातात, कोणती युक्तिवाद केली जातात, हे आपल्याला 4 तारखेला कळणार. पण इतकं निश्चित आहे की आता हे जे प्रकरण आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे फार काळ रेंगाळणार नाही. कोणी किती म्हटलं, सुप्रीम कोर्टावर किती दबाव आहे असं म्हटलं तरी सुप्रीम कोर्टाला हा निकाल पुढील 45 दिवसात तरी द्यावा लागणार. त्याला दुसरंही कारण असं आहे की नोव्हेंबरमध्ये सूर्यकांत जे चीफ जस्टिस आहेत ते निवृत्त होत आहेत. यापूर्वी चंद्रचूड साहेब निवृत्त होता होता त्यांनी बरीच काही हे प्रकरण शिजवलं, आरोप केले, राज्यपालांवर केले, विधानसभा अध्यक्षांवर केले, शिंदेंवर ताशेरे ओढले, पण ते निवृत्त झाले. त्यानंतर गवई आले, गवईने फारसे गांभीर्याने प्रकरण घेतलं नाही. आता तिसरे सरन्यायाधीश जे आहेत ते सूर्यकांत आहेत. त्यामुळे त्यांना निवृत्त होण्याआधी निकाल देणं गरजेचं आहे. कारण लोकांच्या मनामध्ये न्यायपालिकेच्या विषयी प्रचंड रोष आहे, प्रचंड नाराजी आहे. ती नाराजी, तो रोष जर दूर करायचा असेल तर निर्णय हा त्यांना द्यावा लागेल आणि आता वाटू लागलाय. आणि अशी अपेक्षा बाळगूया की पुढील 30 ते 45 दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणार. चिन्ह कोणाचं, शिवसेना पक्ष कोणाचा. तूर्त एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.